एक ठराविक वय झाल्यानंतर ना जी वयस्कर माणसं आहेत त्यांनी मुक्या जनावरांमध्ये वेळ घालवल्यानंतर त्यांचं आयुष्य अजून वाढलं जातं असं माझा एक्सपिरियन्स आहे. कारण की बरीचशी खेडेगावातील जी वयस्कर माणसं आहेत, जी धोती कुर्ता टोपी घालणारी माणसं आहेत, ती गुराढोरांकडे असतात आणि त्यांचं आरोग्य बघाल तुम्ही अगदी सुखी समाधानी आणि निरोगी असतात. बघा, थोडासा विचार करा, पटत असेल तर नक्की याच्या संदर्भात तुम्ही कमेंट करा. आता हे बाबा यांचं वय किती आहे हे आपण जाणून घेऊया. वय किती आहे तुमचं? बघा, आता या बाबांचं वय आहे 70 आणि या 70 वय असताना देखील ते कसे एकदम धष्टपुष्ट आणि निरोगी आहेत. तर हे असं आहे खेडेगावातील जीवन. आणि बरीच लोक मला म्हणतात की तू सुद्धा जॉब कर किंवा तुला चांगली नोकरी लागू शकते. नोकरीची गरज नाही आहे, गावा ठिकाणी राहून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. शिवाय एक चांगला बिझनेस करू शकता. त्यानंतरनं गुरंढोरं सांभाळून त्यातून सुद्धा चांगलं उत्पन्न घेऊ शकता. तर हे बाबा गुरं चारायला आलेले आहेत.